सर्वजण. आज जरा पाऊस कमी आहे बघा, नाही तर 2-3 दिवस भयंकर पाऊस होता. म्हणजे असं वाटतच नव्हतं की उठावं, काम करावं, आंघोळ करावी. असं वाटायचं नसतं झोपूनच राहावं बिछाण्यामध्ये, नाही का. परंतु तसं नाही होत, उठावं लागतं, कामं करावी लागतात, नाही का. तर असं एक यूट्यूबवर एक बाई आहे, तिच्या नवरा आहे ना काय त्यांनी भानगड केलेली, दुसरं लग्न वगैरे केलेले का काय. आणि पहिली बायको आहे, त्याला एक मुलगा आहे आणि बायको आहे. आणि ती बाई छान बोलली, मला तिचं खूप आवडलं बोलणं. तिचा मी आता व्हिडिओ पाहिला, नाव नाही सांगणार तिचं. ती म्हणाली, जी बाई पहिल्या माणसाचं लग्न झालेले, त्याला बायको आहे, लेकरं आहे, आणि हे सगळं माहिती असून लग्नाची बायको आहे ही असून त्याच्याबरोबर परत पुन्हा त्याच्याबरोबर राहते किंवा त्याचा संसार थाटते, ती बाई किती निर्लज्ज असेल ना. असंच माझ्या बाबतीत पण झालं अहो. मी त्या लोकांना जाऊन सांगितलं की अहो माझं लेकरू आहे, माझं नवरा आहे, मी काय सोडचिठ्ठी दिलेली नाही, काही नाही. तरी पण ते लोक त्या बाईला ठेवलं त्यांनी. ते म्हणाले नाही, तुम्ही पण राहा आणि ती पण राहील, आम्ही आता आमच्या मुलीला कसं नेणार घरी. म्हणजे आपल्या स्वतःच्या लेकरासाठी, म्हणजे आपल्या स्वतःच्या संसारासाठी दुसऱ्यांच्या लेकरांचं नुकसान करतात लोक. एखादी माझ्यासारखे शहाणे असते ना, त्याच दिवशी तडकाफडकी आपल्या लेकीला घेऊन गेले असते घरी. पण त्यांनी मुलं होऊ दिली, संसार होऊ दिला. पण हे कर्म ह्यांना भोगावं लागणार आहे. एखाद्याच्या बाईचा आत्म्याचा तळतळ किती वाईट असतो ना, हे त्यांना नंतर आत्ता समजेल हो. थांबा, समजेल आता जेव्हा त्यांच्या मुलांची लग्न वगैरे होतील आणि त्यांच्या मुलींबरोबर जर असं घडलं ना, मग त्यांना माहीत पडेल. एवढं मात्र खरे, दुसऱ्याच्या संसारावर यायचं, दुसऱ्याची आई बाई जिवंत असताना, बायको जिवंत आहे, लेकरू आहे, आणि त्याच्या घरात येऊन आपण संसार थाटायचा आणि आपण आपलं उर्वा मिरवायचा. किती निर्लज्ज लोक असतात हो. लग्नाची बायको जिवंत आहे, सोडचिठ्ठी नाही आहे, हे विशेष आहे ना, आणि तरी आपला येऊन संसार थाटतात. माझ्या आत्म्याचा तळतळाट लागणार एक ना एक दिवस, कधी चांगला नाही होणार, माहिती आहे का. एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि मी नेहमी माझ्या मनात आहे ना, कुठं ना कुठं तळतळ आहे की आज माझा संसार मोडला, माझा संसार मोडला. नालायक लोक असतात बघा जगामध्ये. त्या बाईचं दुःख, ती बाई म्हणत होती ना, माझ्या नवऱ्याने असं केलं, माझ्याबरोबर तसं केलं, तर मला माझी तरुणपणाचे दिवस आठवले हो. माहिती आहे, प्रत्येक स्त्री आपला संसार कधी मोडत नसते हो, पण माजलेले नवरे असतात ते अशा बायका आणतात, घरात ठेवतात, त्यांच्याशी संसार स्थापतात आणि समाजात नाक लावून फिरतात. काय म्हणावं अशा नवऱ्यांना. समाजाचं तरी त्यांना काही भान आहे की समाजात आपल्याला कोणी किंमत देईल का. आणि देत नाही हो, मागून खूप चर्चा करतात लोक, नावं ठेवतात. एवढं मात्र खरं आहे.